Hello dear student, welcome to NEET PYQ series त्रिशूल प्रोग्राम स्टार क्लासेस लातूर. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी नवीन टॉपिक घेऊन आलोय. टॉपिकचं नाव आहे केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. ओके, आता PYQ पुन्हा एकदा तुम्हाला सिंप्लिफाईड पद्धतीने या टॉपिक बद्दल मी सांगणार आहे. टॉपिक मधले क्वेश्चन आपण डायरेक्टली सुरुवात करूयात. बघा क्वेश्चन काय, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट निवडायचे. बघा, endocrine gland regulate neural activity but not vice versa. Neurals regulate endocrine activity but not vice versa. Endocrine gland regulate neural activity and nervous system regulate endocrine activities किंवा endocrine gland. म्हणजे असं आहे बघा, endocrine gland regulate neural activity and nervous system regulate endocrine gland. म्हणजे नर्वस सिस्टीम एंडोक्राइनला कंट्रोल करते, एंडोक्राइन सिस्टीम सुद्धा नर्वस सिस्टीमला कंट्रोल करते. आता तुम्ही म्हणणार असं पुस्तकात डायरेक्टली कुठं दिलंय का? बघा, पिनियल ग्लँड हार्मोन सिक्रेट करतं मेलॅटोनिन आणि याचा वन ऑफ द इफेक्ट काय आहे? स्लीप वेक सायकल. स्लीप वेक सायकल म्हणजे 24 आवर रिदम. ओके, आपल्याला झोप येते, आपल्याला जाग येते, हे कंट्रोल करतंय हार्मोन. हार्मोन कंट्रोल करतोय ब्रेनला. म्हणजे असं लक्षात घ्या, मेजॉरिटी टाइम नर्वस सिस्टीम एंडोक्राइन सिस्टीमला कंट्रोल करते आणि एंडोक्राइन सिस्टीम कधी कधी नर्वस सिस्टीमला कंट्रोल करते. पुढे चालून आपण हार्मोन पाहणार. बघा, ॲड्रेनालिन इट कॉजेस अलर्टनेस ऑफ ब्रेन. ते काय करतं? ब्रेनला अलर्ट करताय. इव्हन टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन ऍक्ट्स ऑन CNS अँड कंट्रोल्स सेक्शुअल बिहेवियर. म्हणजे लक्षात घ्या, नर्वस सिस्टीम एंडोक्राइन सिस्टीमला कंट्रोल करते, कधी कधी एंडोक्राइन सिस्टीम सुद्धा नर्वस सिस्टीमला कंट्रोल करते. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट अंडर कंट्रोल ऑफ थायरॉइड हार्मोन? मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, यस, हे त्याचं फंक्शन आहे. रेग्युलेशन ऑफ बेसल मेटाबॉलिक रेट, यस, कंट्रोल आहे. नॉर्मल रिदम ऑफ स्लीप वेक सायकल, दॅट इज द फंक्शन ऑफ मेलॅटोनिन. आताच पाहिलं आपण. डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम, नाही, दॅट इज द रोल ऑफ पर्टिक्युलरली थायमस ग्लँड. सपोर्ट प्रोसेस ऑफ RBC फॉर्मेशन. पेज नंबर 335 वर तुम्हाला भेटेल. बघा, थायरॉइड हार्मोन प्ले इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेशन ऑफ बेसल मेटाबॉलिक रेट. ओके, ऑल्सो सपोर्ट द प्रोसेस ऑफ रेड ब्लड सेल फॉर्मेशन. ओके, आणि वॉटर अँड मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. ओके, म्हणजे आपल्या दृष्टीने ABC ऑप्शन कुठे आहे? बघा, A, B अँड E, ABE. तर आता त्यांनी काय म्हणलंय? Choose correct answer from the option given below. Okay, which are not under control म्हणलंय. C आणि D त्याचे फंक्शन नाही आहेत. C आणि D फंक्शन नाही आहेत, म्हणजे आपला आन्सर A झालाय. ठीक आहे, आन्सर पर्टिक्युलरली तुम्हाला सापडेल. काय विचारले ते बघा. ओके, विच आर नॉट अंडर कंट्रोल ऑफ थायरॉइड ग्लँड, थायरॉइड हार्मोन, असा क्वेश्चन होता. फर्स्ट आन्सर करेक्ट. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट इफेक्ट्स ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड? पॅराथायरॉइड काय करतं? PTH इज हायपर कॅल्सिमिक हार्मोन, इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम. ब्लड कॅल्शियम वाढवतं. कसं वाढवतं? बोन पासून रिसॉर्प्शन करतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम पासून अब्सॉर्प्शन वाढवतं आणि किडनी मधून सुद्धा अब्सॉर्प्शन वाढवतं. तर याचा रोल बघा, स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ बोन रिसॉर्प्शन, यस, करेक्ट आहे. डिक्रीजेस कॅल्शियम लेवल इन ब्लड, हे चुकीचं आहे. रिअब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम बाय रिनल ट्युब्यूल, दिस इज करेक्ट. डिक्रीजेस अब्सॉर्प्शन म्हणले, डिक्रीजेस, ऍक्च्युअली इन्क्रीज करतं अब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम डायजेस्टेड फूड, म्हणून हे सुद्धा इनकरेक्ट आहे. इन्क्रीजेस मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, हे सुद्धा इनकरेक्ट. A आणि C करेक्ट आहे. A आणि C करेक्ट आहे, म्हणजे आपला हा ऑप्शन आहे बघा. ओके, डायरेक्टली तुम्ही रोल लक्षात ठेवू शकता. रोल लक्षात ठेवायचे, याला ब्लड कॅल्शियम वाढवायचे. बोन कडून, डायजेस्टिव्ह सिस्टीम कडून आणि किडनी कडून हा ब्लड मध्ये कॅल्शियम आणून ठेवतो, ब्लड कॅल्शियम वाढवतो. इट इज हायपर कॅल्सिमिक हार्मोन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रेझेन्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इन युरिन आर इंडिकेटिव्ह ऑफ डायबिटीज मिलिटस? डायबिटीज मिलिटस झाला. ओके, प्रोलॉंग्ड हायपरग्लायसेमिया म्हणजे काय? डायबिटीज मिलिटस, ब्लड मध्ये शुगर वाढलं म्हणजे ते युरिन मध्ये येणार. आणि सेकंडली काय होतं बघा, ज्या वेळेला डायबिटीज मिलिटस हाय कंडिशन असते, त्यावेळेला इकडे दिले बघा पुस्तकात, प्रोलॉंग्ड हायपरग्लायसेमिया leads to complex disorder called as diabetes mellitus, which is associated with loss of glucose through urine. म्हणजे ग्लुकोज चाललं युरिन मधून
अँड फॉर्मेशन ऑफ हार्मफुल कंपाऊंड नोन ॲज कीटोन बॉडीज, आणि ह्या कीटोन बॉडीज सुद्धा कुठून एक्सक्रीट होतात? युरिन मधून. म्हणजे बघा कंडिशन काय असेल, कंडिशन अशी असेल, कंडिशन कीटोन्युरिया अँड ग्लायकोसुरिया, बरोबर, ऑप्शन सी यातला करेक्ट असेल. ही कंडिशन काय दाखवते आपल्याला? ही कंडिशन दाखवते आपल्याला डायबिटीज मिलिटस हे डिसऑर्डर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच द फॉलोइंग कॉलम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला मॅचिंग करायचे. पिच्युटरी ग्लँड, पिच्युटरी ग्लँड आपण कशाला मॅच करणार आहे तर लक्षात घ्या, डायबिटीज इन्सिपिडस. पोस्टेरियर पिच्युटरीचा हार्मोन एडीएच, आणि एडीएच च्या डिफिशियन्सीने काय होणार? डायबिटीज इन्सिपिडस, राईट. दुसरं थायरॉइड ग्लँड, थायरॉइड ग्लँड याच्यामुळे होणार बघा हायपरथायरॉइडिझम मध्ये ग्रेव्स डिसीज आहे. ओके, ए च 3 बी च 1, A3 B1, म्हणजे मला वाटतं हा ऑप्शन करेक्ट असेल. सी च 4 बघा. ॲड्रिनल ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड ॲडिसन्स डिसीज, यस, कॉर्टिसॉलचा हायपोसिक्रेशन, ॲडिसन्स डिसीज अँड पॅनक्रियाज, दॅट इज डायबिटीज मिलिटस. ओके, बऱ्यापैकी वेळेला या टॉपिक मध्ये तुम्हाला अनुभव येईल की मॅच द पेरिंग मध्ये हार्मोनचे फंक्शन विचारले जातात. एका क्वेश्चन मध्ये मॅक्झिमम डाटा कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. ग्लुकोकॉर्टिकॉइड स्टिम्युलेट ग्लुकोनिओजेनेसिस, यस करेक्ट आहे. बघा पेज नंबर 337, ग्लुकोकॉर्टिकॉइड स्टिम्युलेट ग्लुकोनिओजेनेसिस, स्ट्रेट लाईन तुम्हाला एनसीईआरटी मध्ये भेटून जाईल, आणि हेच आपलं आन्सर असेल. ग्लुकॅगॉन इज असोसिएटेड विथ हायपोग्लायसेमिया. ऍक्च्युअली ग्लुकॅगॉन ब्लड शुगर वाढवत आहे, सो दिस इज इनकरेक्ट. इन्सुलिन ऍक्ट्स ऑन पॅनक्रियाटिक सेल्स अँड ॲडिपोसाइट, ॲडिपोसाइट ठीक आहे, पण पॅनक्रियाटिक सेल नाही. इन्सुलिन इज असोसिएटेड विथ हायपरग्लायसेमिया, इन्सुलिन ब्लड शुगर कमी करणार आहे, सो आपला आन्सर यातलं फर्स्ट असेल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा हा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. Now next question, which of the following hormone can play a significant role in osteoporosis? Osteoporosis म्हणजे ब्लड बोनचं डेन्सिटी कमी झालेलं आहे, राईट. आताच मी तुम्हाला एक हार्मोन सांगितलं, पॅराथायरॉइड हार्मोन, जे ब्लड मध्ये कॅल्शियम वाढवते, बोन पासून रिसॉप्शन करते. पुस्तक म्हणते रिसॉप्शन ऑफ बोन, डिमिनरलायझेशन ऑफ बोन, डिसोल्युशन ऑफ बोन. म्हणजे याच्यामध्ये एक तर पॅराथायरॉइड हार्मोन असलं पाहिजे आणि दुसरं इस्ट्रोजन. आता हे तुम्ही लोकोमोशन नावाच्या टॉपिक मध्ये पाहू शकता. लोकोमोशन नावाच्या टॉपिक मध्ये याचा उल्लेख आहे. फिमेल मध्ये पर्टिक्युलरली मिनोपॉज होतो, ओव्हरीचं फंक्शनिंग कमी होतं, इस्ट्रोजन हार्मोन कमी होतं, आणि हे हार्मोन असतं ज्यांनी बोन डेन्सिटी मेंटेन ठेवलेली असते. ओके, आता बघा पॅराथायरॉइड हार्मोन, पॅराथायरॉइड हार्मोन काय करतं? बोनवर ऍक्ट करतं अँड प्रोसेस ऑफ बोन रिसॉप्शन डिसोल्युशन, दॅट इज अ डिमिनरलायझेशन, बरोबर. म्हणून हा ऑप्शन त्यातल्या त्यात करेक्ट आहे. पॅराथायरॉइड दुसऱ्या वेळेला आलेला आहे, पण मी सांगितलं तुम्हाला लोकोमोशन नावाच्या टॉपिक मध्ये तुम्हाला याचा रेफरन्स भेटून जाईल. गरजेचं नाही की एकाच टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, कधी कधी 2 टॉपिक मध्ये सुद्धा तुम्हाला कॉमन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन, GnRH, a hypothalamic hormone needed in रिप्रोडक्शन ऍक्ट्स ऑन. आता बघा पुस्तक काय म्हणतंय, GnRH स्टिम्युलेट्स पिच्युटरी फॉर सिंथेसिस अँड रिलीज ऑफ गोनॅडोट्रॉफिन. म्हणजे GnRH कोणावर ऍक्ट करताय? अँटेरियर पिच्युटरी, आणि अँटेरियर पिच्युटरीला काय रिलीज करायला लावतो? गोनॅडोट्रॉफिन 2, FSH आणि LH. मग बघा अँटेरियर पिच्युटरी ग्लँड अँड स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ FSH अँड LH. दिस इज करेक्ट ऑप्शन, बरोबर. एनसीईआरटी मध्ये सुद्धा तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल. तुम्हाला टार्गेट ऑर्गन विचारले जातात हार्मोनचे, हार्मोनचा इफेक्ट, हायपर सिक्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन इन अडल्ट डज नॉट कॉज फर्दर इन्क्रीज इन हाईट. एकदा का अडल्ट आला, समजा वय वर्ष 35 ला, आता ग्रोथ हार्मोन वाढलंय, पुन्हा उंची वाढणार आहे का? नाही वाढणार. आता हा अप्लाइड क्वेश्चन असा म्हणूयात आपण, एनसीईआरटी मध्ये डायरेक्टली आपल्याला याचं उत्तर भेटणार नाही, पण लक्षात घ्या आपली जी हाईट आहे बॉडीच्या लॉंग बोन वरती डिपेंड आहे, आणि लॉंग बोनची लेंथ अशी लिनियर वाढत असते, त्याला इपिफायसियल प्लेट म्हणतात, एपिफायसियल एंड्स म्हणतात. वय वर्ष 18 ते 21 मध्ये हे इपिफायसियल एंड, एपिफायसियल प्लेट क्लोज होतात, म्हणून पुन्हा लॉंग बोनची लेंथ वाढत नाही, आपल्या बॉडीची लेंथ वाढत नाही, आपला हाईट वाढत नाही. इन शॉर्ट बघा, इपिफायसियल प्लेट क्लोज आफ्टर अडोलसन्स,
म्हणून याच्या पुढे आपल्या बोनची लेंथ वाढणार नाही. हा, जाडी वाढेल पण हाईट वाढणार नाही. राईट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड इन ह्युमन बॉडी इज टेम्पररी, थोड्या वेळासाठी, कॉर्पस कार्डियकम, कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम टेम्पररी आहे. ओके, टेम्पररी आहे. काही कायम फिमेल बॉडी मध्ये कॉर्पस लुटियम असतं का? नाही. फिमेल मध्ये ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल चाललेलं आहे, मेन्स्ट्रुअल सायकलच्या लुटियल फेज मध्ये असतं आणि लुटियल फेज संपली पुन्हा हे कॉर्पस लुटियम डिजनरेट होतं. म्हणजे आपल्याला याला टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणता येईल. असंच टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड प्लासेंटा सुद्धा असतं. प्लासेंटा काही परमनंट ऑर्गन नाहीये, कायमस्वरूपी ऑर्गन नाहीये. राईट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. ग्रेव्स डिसीज. ग्रेव्स डिसीज म्हणजे काय होतं? हायपरथायरॉइडिझम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज एक्झोप्थॅल्मिक गॉइटर. गॉइटर आहे म्हणजे थायरॉइडचा आकार वाढलाय. हायपरथायरॉइडिझम आहे म्हणजे T3 T4 वाढलेले आहेत. ग्रेव्स डिसीज म्हणलं की एवढं आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. तर बघा इथे क्वेश्चन काय विचारला? ग्रेव्स डिसीज इज कॉज्ड ड्यू टू hyposecretion of thyroid gland. This is incorrect. Hypersecretion of thyroid gland, hyposecretion of adrenal gland, hypersecretion of adrenal gland. This is correct option. Hypersecretion of thyroid gland. Exophthalmic goiter is the form of hyperthyroidism असं आपलं पुस्तक म्हणतंय. बरोबर. सो लक्षात घ्या, हायपोथायरॉइडिझमच्या बऱ्याच कंडिशन दिल्यात पुस्तकात. हायपरथायरॉइडिझमची एकच कंडिशन दिली आहे, ती म्हणजे एक्झोप्थॅल्मिक गॉइटर, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेव्स डिसीज. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेम द पेप्टाइड हार्मोन विच ऍक्ट मेनली ऑन हिपॅटोसाइट, ॲडिपोसाइट अँड एनहान्सेस सेल्युलर ग्लुकोज अपटेक. याच्याकडे लक्ष द्या. ग्लुकोज अपटेक वाढवणारा हार्मोन म्हणजे कुठलं? इन्सुलिन. आणि ग्लुकोज अपटेक कमी करणारा हार्मोन म्हणजे कुठलं? ग्लुकॅगॉन. दोन एकमेकाचे काय झाले? अँटागोनिस्ट. ओके, so answer is insulin. Okay, insulin is peptide hormone which plays major role in the regulation of glucose homeostasis. Insulin acts mainly on hepatocyte, adipocyte and enhances cellular glucose uptake and utilization. Straight forward तुम्हाला NCERT मध्ये याचा रेफरन्स भेटून जाईल. अँटागोनिस्टिक हार्मोन सुद्धा लक्षात ठेवा बरं का. इथे या टॉपिक मध्ये अँटागोनिस्टिक हार्मोन तुम्हाला विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन. द पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड इज नॉट ट्रू एंडोक्राइन ग्लँड. का बरं? अँटेरियर पिट्युटरी स्वतः हार्मोन तयार करते पण पोस्टेरियर पिट्युटरी हार्मोन तयार करत नाही. हे हार्मोन ऍक्च्युअली कोण तयार करतंय? हायपोथालामस, अँड दे आर रिलीज बाय पोस्टेरियर पिट्युटरी. राईट. सो पोस्टेरियर पिट्युटरीला आपण ट्रू एंडोक्राइन ग्लँड म्हणत नाही. इट इज प्रोव्हाइडेड विथ डक्ट. इनकरेक्ट आहे. इट इज द ओनली स्टोअर्स अँड रिलीजेस हार्मोन. इट इज अंडर रेग्युलेशन ऑफ हायपोथालामस. अँटेरियर पिट्युटरी पण हायपोथालामसच्या रेग्युलेशन मध्ये, म्हणून हे करेक्ट नाही. इट सिक्रेट एन्झाइम हे करेक्ट नाही. इट ओनली स्टोअर्स अँड रिलीजेस हार्मोन. ऍक्च्युअली सिंथेसाइज करत आहे का? नाही. म्हणून आपण याला ट्रू एंडोक्राइन ग्लँड म्हणत नाही. ओके, बघा. The posterior pituitary is under direct neural regulation of hypothalamus. Okay, and these hormone, कुणाचे हार्मोन? हायपोथालामस चे. Reach pituitary gland through the portal, reach pituitary gland through portal circulatory system. Anterior ला portal circulatory system कडून येत आहे आणि posterior pituitary कडे हायपोथालामिक हार्मोन pass through axon. Axon येतात and release from nerve ending. Posterior pituitary कडे येणारे हार्मोन्स हे ऍक्च्युअली हायपोथालामिक न्यूरॉन्स कडून येतात. म्हणजे पोस्टेरियर पिट्युटरी काही हार्मोन तयार करत नाही. ओके, NCERT मध्ये तसं डायरेक्टली मेन्शन केलेलं, विच आर ऍक्च्युअली सिंथेसाइज बाय हायपोथालामस. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ हार्मोन्स आर नॉट अँटागोनिस्टिक. मी तुम्हाला आताच सांगितलं होतं अँटागोनिस्टिक इफेक्ट पाहिजे आपल्याला. ओके, इन्सुलिन, ग्लुकॅगॉन. येस, अँटागोनिस्टिक आहेत. इन्सुलिन ब्लड ग्लुकोज कमी करतं, ग्लुकॅगॉन वाढवत आहे. पॅराथॉर्मोन, कॅल्सिटोनिन. यस, पॅराथॉर्मोन ब्लड कॅल्शियम वाढवते, कॅल्सिटोनिन कमी करताय, आहेत अँटागोनिस्टिक. अल्डोस्टेरॉन, ANF. अल्डोस्टेरॉन ब्लड मध्ये सोडियम वाढवते, ANF ब्लड मधलं सोडियम कमी करताय. रिलॅक्सिन आणि इनहिबिन हे आपलं करेक्ट आन्सर आहे. रिलॅक्सिन. रिलॅक्सिन काय करतो? ऍट द टाइम ऑफ बर्थ हा पेल्विक कॅव्हिटीचं ओपनिंग मोठं करतो, रिलॅक्स करतो हा प्युबिक सिम्पायसिस जॉइंटला, आणि इनिबिन FSH हार्मोनचं सिक्रेशन कमी करतो. सो या दोनचा इफेक्ट अँटागोनिस्टिक नाहीये, म्हणून हे आपलं आन्सर आहे.
ओके, थोडंसं अप्लाइड, मी तुम्हाला याच्याही अगोदर सांगितलं. इथे अँटागोनिस्टिक हार्मोन डेफिनेटली विचारले जातात. आता इथे हार्मोन विचारलेत, नेक्स्ट टाइम तुम्हाला कदाचित फंक्शन सुद्धा विचारतील. ओके, विच ऑफ द फॉलोइंग, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज नॉट इन्वॉल्व्ड इन शुगर मेटाबॉलिझम. बघा, इन्सुलिन, यस इट इज, इन्सुलिन इज हायपोग्लायसेमिक, बरोबर आहे. दुसरं ग्लुकॅगॉन हायपरग्लायसेमिक. कॉर्टिसॉन, कॉर्टिसॉन म्हणजे हा कॉर्टिकॉइड्स आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे. हा कोण आहे? कॉर्टिसॉल सारखा ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे. मग या ग्लुकोकॉर्टिकॉइडचा रोल असतो का नाही शुगर मेटाबॉलिझम मध्ये? यस असतो. अल्डोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉनचा रोल काय? तर अल्डोस्टेरॉन ऍक्ट्स मेनली ऑन रिनल ट्यूब्यूल अँड स्टिम्युलेट रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर. ब्लड मध्ये सोडियम वॉटर वाढवणारं हार्मोन म्हणजे अल्डोस्टेरॉन आहे. ब्लड व्हॉल्यूम, ब्लड ऑस्मोटिक प्रेशर, ब्लड प्रेशर मेंटेन करणार आहे. त्याचा रोल डायरेक्टली शुगर मेटाबॉलिझम मध्ये असत नाही. सो आपला आन्सर काय असणार आहे? अल्डोस्टेरॉन. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग हार्मोन though synthesized elsewhere is stored and released by the master gland. master gland म्हणजे आपल्याला पिच्युटरी अपेक्षित आहे. पिच्युटरी म्हणजे पोस्टियर पिच्युटरी, म्हणजे तयार झालाय हायपोथालामस मध्ये आणि आता रिलीज करते पोस्टियर पिच्युटरी. असा हार्मोन शोधायचे. पोस्टियर पिच्युटरीचे हार्मोन दोन, ऑक्सिटोसिन आणि एडीएच व्हॅसोप्रेसिन. बघा बरं इथं काय आहे? अँटी डायुरेटिक हार्मोन. सो दिस इज आवर करेक्ट आन्सर. ओके, हा बघा, न्यूरोहायपोफायसिस दॅट इज पोस्टियर पिच्युटरी स्टोअर्स अँड रिलीजेस टू हार्मोन ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन विच आर ऍक्च्युअली सिंथेसाइज्ड बाय हायपोथालामस. हे फक्त स्टोअर आणि रिलीजचं काम करत आहे. पोस्टियर पिच्युटरीचे हार्मोन म्हणून दोन हार्मोन लक्षात ठेवूया, एडीएच, ऑक्सिटोसिन. नेक्स्ट क्वेश्चन, फ्लाइट ऑर फाइट रेस्पॉन्स रिएक्शन्स कॉज ऍक्टिव्हेशन ऑफ. फ्लाइट ऑर फाइट, ओके, म्हणजे एमर्जन्सी सिच्युएशन आहे. आता हे एमर्जन्सी सिच्युएशन कशामुळे झालंय? एमर्जन्सी सिच्युएशन मुळे कशाचं ऍक्टिव्हेशन झालंय? बघा, ऍड्रिनल मेडुला, आपलं पुस्तक काय म्हणतं? ऍड्रिनल मेडुला सिक्रेट्स टू हार्मोन कॉल्ड एज adrenaline or epinephrine and noradrenaline or norepinephrine. These are commonly called as catecholamines, okay, and are rapidly secreted in response to stress of any kind or during emergency condition. emergency condition म्हणजे fight or flight अशा रिएक्शन्स आहेत. आता याच्यामुळे कुणाचं ऍक्टिव्हेशन होणार आहे? याच्यामुळे ऍड्रिनल मेडुलाचं ऍक्टिव्हेशन होणार आहे, लिडिंग टू इन्क्रीज्ड सिक्रेशन ऑफ इपिनेफ्रिन और अँड नॉर इपिनेफ्रिन. इपिनेफ्रिन म्हणजे ऍड्रेनालिन, नॉर इपिनेफ्रिन म्हणजे नॉर ऍड्रेनालिन. ओके, एनसीईआरटी मध्ये तुम्हाला याचं आन्सर भेटून जाईल. हे पेज नंबर 336 आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ प्रेग्नंट फिमेल डिलिव्हर्स अ बेबी हु सफर्स फ्रॉम स्टंटेड ग्रोथ, मेंटल रिटार्डेशन, लो इंटेलिजंट क्वेश्चन अँड अबनॉर्मल स्किन. ऍक्च्युअली हे सगळे कंडिशन क्रिटिनिझमचे. आपण हायपोथायरॉइडिझम मध्ये पाहतो, एका फिमेलला, प्रेग्नंट फिमेलला जर आयोडीन डिफिशियन्सी असेल तर आता ते बाळ सफर करणार हायपोथायरॉइडिझम. ओके, आता काय म्हणलं बघा, हायपोथायरॉइडिझम ड्युरिंग प्रेग्नन्सी कॉजेस डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट अँड म्युटेशन, मॅच्युरेशन ऑफ द ग्रोइंग बेबी, स्टंटेड ग्रोथ, पुढे सगळे तेच आले, डिफ म्युटिझम, लो इंटेलिजंट कोशंट वगैरे वगैरे. मग हे कशामुळे आलंय बघा, तर हे आलंय डिफिशियन्सी ऑफ आयोडीन इन अ डायट. ओके, कॅन्सर नाही, ओव्हर सिक्रेशन ऑफ पार्स डिस्टॅलिस नाही, लो सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन नाही. ऍक्च्युअली हे कशाची कंडिशन आहे? हायपोथायरॉइडिझम. आणि थायरॉइडच्या सिंथेसिस साठी लागतं आयोडीन, राईट. म्हणजे हे सगळं प्रेग्नंट फिमेल मध्ये जर एखादा बेबी स्टंटेड ग्रोथ, मेंटल रिटार्डेशन, डिफ म्युटिझम जन्माला आला तर याचं कारण हायपोथायरॉइडिझम. आणि हायपोथायरॉइडिझम का आहे? कारण त्या फिमेलला आयोडीन मिळत नाहीये. थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी लागतात आयोडीन, राईट. आणि आयोडीन डाएट मधून भेटतं. सो इट इज डिफिशियन्सी ऑफ आयोडीन इन आवर डाएट. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द आन्सर which correctly matches the endocrine gland with the hormone it secretes and its function or deficiency symptom. बघा, आता पहिलं दिलं त्यांनी थायरॉइड ग्लँड, हार्मोन म्हणलंय थायरॉक्सिन, लॅक ऑफ आयोडीन इन आवर डाएट रिझल्ट्स इन ग्वायटर. यस, हा पूर्ण ऑप्शन करेक्ट आहे. पेज नंबर 334 वर काय म्हणलं बघा,
deficiency of iodine in our diet results in hypothyroidism and enlargement of the thyroid gland commonly called as goiter. सो ऑप्शन करेक्ट वाटते. पण पुढचे ऑप्शन बघूयात आपण. कॉर्पस लुटियम टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करतं का? इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करताय. अँटेरियर पिट्युटरी ऑक्सिटोसिन सिक्रेट करताय का? नाही. आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतं का? नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यातलं पहिलं पेअरिंग हे करेक्ट आहे, पहिला ऑप्शन करेक्ट आहे, बाकी इनकरेक्ट आहे. ओके, पेज नंबर 334 वर तुम्हाला याचा रेफरन्स भेटून जाईल. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द ऑप्शन विच करेक्टली मॅचेस द एंडोक्राइन ग्लँड विथ इट्स हार्मोन अँड फंक्शन. आता आपल्याला परत एकदा करेक्ट असं पेअर मॅच करायचंय. प्लासेंटा इस्ट्रोजन सिक्रेट करतं, करेक्ट. इनिशिएट सिक्रेशन ऑफ मिल्क, हे चुकीचं आहे. इस्ट्रोजनचं काम सिक्रेशन ऑफ द मिल्क नाही आहे. कॉर्पस लुटियम इस्ट्रोजन सिक्रेशन करताय, एसेन्शियल फॉर मेंटेनन्स ऑफ एंडोमेट्रियम. ऍक्च्युली एंडोमेट्रियमचा मेंटेनन्स साठी लागत असतं प्रोजेस्टेरॉन, म्हणजे सध्या हे पण चुकीचं वाटत आहे बघा. लेडिक सेल सिक्रेट करतात अँड्रोजन, इनिशिएट द प्रोडक्शन ऑफ स्पर्म. ओके, आणि नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय म्हणलंय? ऍक्च्युली हा ऑप्शन करेक्ट आहे. लेडिक सेल एंड्रोजन सिक्रेट करतात. एंड्रोजन इट हैज मेजर स्टिम्युलेटरी रोल इन द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, ओव्हरी सिक्रेट करते म्हणलं एफएसएच. ओव्हरी एफएसएच सिक्रेट करतं का? एफएसएच हे अँटेरियर पिट्युटरीचं सिक्रेशन आहे. सो आन्सर सी यातलं करेक्ट आन्सर आहे. राईट. असं दरवेळेला तुम्ही तुमचं मार्किंग करत असताना स्वतःचं कारण मीमांसा, हे असं का असेल तसं का असेल, हा विचार करायचा. पण लक्षात घ्या तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाहीये. नेक्स्ट, नॉरएपिनेफ्रिन. नॉरएपिनेफ्रिन म्हणजे नॉर ॲड्रेनालिन. ऍक्च्युली कोण रिलीज करतं? तर हे रिलीज करताय बघा ॲड्रेनल मेडुला. ऍक्च्युली ॲड्रेनल मेडुला इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये काम करतो. आपल्या बॉडीमध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे 2 डिव्हिजन्स आहेत. टॉपिकच्या सुरुवातीला सांगितलं बघा त्यांनी. एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, दुसरी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये बॉडीला तयार करते, म्हणजे फ्लाइट और फाइट जी कंडिशन म्हणली त्याच्यामध्ये काम करतं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. मग सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सुद्धा रिलीज करते ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, ज्याचा इफेक्ट पुन्हा बूस्ट केला जातो मोठ्या प्रमाणावर. कोण? ॲड्रेनल मेडुला. तर असं लक्षात घ्या, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲड्रेनल मेडुला सोबत मिळून काम करतं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिम्पॅथेटिको ॲड्रेनल सिस्टीम. ओके, म्हणजे हे नॉरएपिनेफ्रिन म्हणजे नॉर ॲड्रेनालिन कोण सिक्रेट करणार? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. इट इज रिलीज बाय सिम्पॅथेटिक फायबर. आणि हे फक्त एवढंच करतंय का? बॉडीला इमर्जन्सीसाठी तयार करताय. इट इनक्रीजेस हार्ट रेट ऑल्सो. ब्लड प्रेशर डिक्रीज होईल का? डेफिनेटली नाही. ऑप्शन 1 and 3 करेक्ट असणार. सो दिस इज अवर करेक्ट आन्सर. ओके, इमर्जन्सी सिच्युएशन्स आहेत. लक्षात घ्या, इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये रोल आहे आपल्या ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, ॲड्रेनल मेडुला, या सगळ्यांचाच. नेक्स्ट बघा. नाव नेक्स्ट क्वेश्चन. Which one of the following represent the action of insulin? Insulin blood sugar कमी करणार आहे बरं का. Increases blood glucose म्हणलंय. So this is incorrect. Decreases blood glucose level by forming glycogen. Glycogen तयार होईल का? नाही. Increases blood glucose म्हणलंय. हे आणखीन काय म्हणत आपण इनकरेक्ट आहे. पहिला रोल बघा. Increases blood glucose level म्हणलंय. Insulin. Which of the following represent the action of insulin? Increases blood glucose, incorrect. Decreases blood glucose level by forming glycogen. Glycogen तयार होणार. Yes, blood glucose level कमी होत आहे. आणि हे काय करतं? हिपॅटोसाइटला ग्लुकोज घ्यायला लावतं. हिपॅटोसाइट ग्लुकोज घेणार आणि काय तयार करणार? ग्लायकोजन. ग्लायकोजन तयार होतं. दॅट इज कॉल्ड एज ग्लायकोजेनेसिस. येस, ब्लड ग्लुकोज कमी करणे, सेल्युलर ग्लुकोज अँड अपटेक युटिलाइज वाढवणे, हेही त्याचा रोल आहे. आणि ग्लायकोजन फॉर्मेशन हाही त्याचा रोल आहे. सो दिस इज अगेन करेक्ट आन्सर. इनक्रीजेस ब्लड शुगर, इनकरेक्ट. इनक्रीजेस ब्लड ग्लुकोज म्हणलंय, हेही इनकरेक्ट. सो दिस इज राईट आन्सर. आन्सर बी. ओके, बघा तुम्हाला दिसेल. इन्सुलिन ऑल्सो स्टिम्युलेट कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन, दॅट इज ग्लायकोजेनेसिस, म्हणजे फॉर्मेशन ऑफ ग्लायकोजन. राईट. ओके, now next question बघा. next question. a person entering an empty room suddenly finds a snake
right in front of the opening the door. Which one of the following is likely to happen in this neurohormonal control system? अचानक त्याला साप दिसला, एक माणूस एका रूम मध्ये एंटर केला, अचानक त्याला साप दिसला, खरंच इमर्जन्सी कंडिशन आहे. मग आता या इमर्जन्सी कंडिशन मध्ये काय होणार? ओके, sympathetic nervous system is activated releasing epinephrine and norepinephrine from adrenal medulla. yes, हेच होणार आहे. ओके, मग आता हे बघा शेवटचा ऑप्शन पण, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम इज ऍक्टिव्हेटेड रिलीजिंग इपिनेफ्रिन अँड नॉरइपिनेफ्रिन फ्रॉम ॲड्रेनल कॉर्टेक्स म्हणलंय. दिस इज इनकरेक्ट. ओके, सो फर्स्ट ऑप्शनच करेक्ट आहे, फाईट ऑर फ्लाइट कंडिशन. मी सांगितलं तुम्हाला ह्याच्यामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, ॲड्रेनल मेडुला आणि ॲड्रेनालिन नॉरॲड्रेनालिन या सगळ्यांचा रोल लक्षात घ्या. क्वेश्चन सॉल्व्ह करायचा किती लेंदी असो, तुमच्याकडे वेळ फक्त 1 मिनिटाचा आहे. The 24-hour diurnal rhythm of the body, such as sleep-wake cycle, is regulated by the hormone. मी तुम्हाला एकदम पहिल्याच डिस्कशन मध्ये सांगितलं बघा, pineal gland hormone called as melatonin and it regulate 24-hour rhythm, that is sleep-wake cycle hormone melatonin. हे आपलं आन्सर आहे. कधी कधी क्वेश्चन खूपच सोपा येतो, अशा क्वेश्चन तुम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह केला, वेळेची बचत झाली, हे वेळ तुम्हाला पुढच्या क्वेश्चन साठी वापरता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच द सोर्स ग्लँड अँड इट्स रिस्पेक्टिव्ह हार्मोन अँड फंक्शन अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. अँटेरियर पिट्युटरी ऑक्सिटोसिन म्हणलंय, चुकीचं आहे. पोस्टेरियर पिट्युटरी व्हॅसोप्रेसिन करेक्ट आहे. स्टिम्युलेट रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इन डिस्टल ट्युब्यूल इन द नेफ्रॉन करेक्ट आहे. बघा इथे काय म्हणलं बघा, अँटी डायुरेटिक हार्मोन. ओके, vasopressin acts mainly on the kidney and stimulate reabsorption of water and electrolyte by distal tubule. So हे करेक्ट आहे. कॉर्पस लुटियम इस्ट्रोजन सपोर्ट्स प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी सपोर्ट करणारा हार्मोन प्रोजेस्टेरॉन आहे. थायरॉइड थायरॉक्सिन रेग्युलेट्स ब्लड कॅल्शियम, ब्लड कॅल्शियम टीसीटी रेग्युलेट करतं. सो आपला आन्सर हे सेकंड ऑप्शन असेल. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. Given below is an incomplete table on the hormones, their source gland and one major effect of each human body. Identify the option representing correct grouping of the hormone, its gland and effect. ओके, मग आपल्याला काय शोधायचे, तर आपल्याला हे ABCD शोधायचे. एक ग्लँड आहे ज्याच्यापासून इस्ट्रोजन येतं आणि मेंटेनन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. ए म्हणजे ओव्हरी असणार, बरोबर. ओव्हरीचं सिक्रेशन आहे तर ओव्हरी 2 ठिकाणी आहे. पुढे बघा, अल्फा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहन्स. अल्फा सेल बीटा सेल, अल्फा सेल तयार करतात ग्लुकॅगॉन, बीटा सेल तयार करतात इन्सुलिन. अल्फा सेल त्याचा हार्मोन म्हणजे यायला पाहिजे ग्लुकॅगॉन, ओव्हरी ग्लुकॅगॉन. ओके, अँड रेजिस्ट ब्लड शुगर. नेक्स्ट बघा, अँटेरियर पिट्युटरी एक हार्मोन तयार करते, ओव्हर सिक्रेशन लीड्स टू जायंटिझम, म्हणजे हे हार्मोन असणार ग्रोथ हार्मोन. सो ऑप्शन फर्स्ट आपलं यातलं करेक्ट असेल. अशाही टाईपचे क्वेश्चन जिकडे तुम्हाला ते फिल इन द ब्लँक्स ओके असं शोधायला सांगतात. पण कुठलाही क्वेश्चन असो, तुमची प्रॅक्टिस आता झालेली असेल, 1 मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्टली मॅच. ग्लुकॅगॉन बीटा सेल सोर्स आहे म्हणताय, बरोबर. ग्लुकॅगॉनचा सोर्स कोण आहे? अल्फा सेल. हेच इनकरेक्ट आहे, आपल्याला आन्सर भेटलंय. पुढचे तपासून पाहूयात. सोमॅटोस्टॅटिन डेल्टा सेल सोर्स आहे त्याचा. कॉर्पस लुटियम रिलॅक्सिन सिक्रेट करतात. आता तुमच्या पुस्तकात काय दिले बघा, ओव्हरी प्लासेंटाचं डिस्क्रिप्शन देताना असं म्हणलंय रिलॅक्सिन इज ऑल्सो सिक्रेटेड बाय ओव्हरी. मग ओव्हरी रिलॅक्सिन सिक्रेट करतं म्हणजे ओव्हरीतला कुठला पार्ट रिलॅक्सिन सिक्रेट करतंय तर लक्षात घ्या, कॉर्पस लुटियम आहे तो, बरोबर. कॉर्पस लुटियम रिलॅक्सिन सिक्रेट करतं, करेक्ट आहे. आणि इन्सुलिन मुळे डायबिटीज मिलिटस होतो, डिसीज करेक्ट आहे. पहिलंच पेअर हे इनकरेक्ट आहे, हेच आपला आन्सर आहे. ओके, काही काही गोष्टी पुस्तकात इनडायरेक्टली सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, परत तुम्हाला काय त्यांनी सांगितलंय, मॅच द पेअर. कॉलम ए कॉलम बी, लिस्ट 1 लिस्ट 2. सीसीके ऍक्ट्स ऑन 2 ऑर्गन, एक गॉल ब्लॅडर आणि दुसरा पॅनक्रिया, बरोबर. मग हा सीसीके पॅनक्रियाजवर ऍक्ट करतो. जीआयपी गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड काय करतो, गॅस्ट्रिक मोटिलिटी आणि गॅस्ट्रिक सिक्रेशन कमी करतो, म्हणजे याचं पेअरिंग येणार गॅस्ट्रिक ग्लँड. एएनएफ सिक्रेट करताय हार्ट आणि एडीएच ऍक्ट करतं किडनीज वरती, बरोबर. ए चं पेअरिंग होणार 4, ए चं 4, एकच पेअरिंग आहे बघा. बी 3, बी चं पेअरिंग आहे 3 गॅस्ट्रिक ग्लँड.
सी चं पेअरिंग आहे 2, ANF हार्ट आणि ADH चं पेअरिंग आहे किडनी. कधी कधी तुम्हाला पहिलं जरी पेअर तरी तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. एरिथ्रोपोएटिन हार्मोन which stimulate RBC formation is produced by. पुस्तक म्हणतं juxtaglomulular cells of kidney produce peptide hormone called as erythropoietin. म्हणजे आपला आन्सर हे बघा juxtaglomulular cells of kidney. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. कधी कधी क्वेश्चन लेंदी, कधी कधी क्वेश्चन सिंगल लाईन मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर भेटू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द हार्मोन विथ इट्स करेक्ट मॅचिंग ऑफ द सोर्स अँड फंक्शन. ऑक्सिटोसिन पोस्टीरियर पिट्युटरी करेक्ट आहे. ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ मॅमरी ग्लँड हे इनकरेक्ट आहे. मेलाटोनिन पिनियल ग्लँड रेग्युलेट द नॉर्मल रिदम ऑफ स्लीप वेक सायकल, दिस इज करेक्ट. प्रोजेस्टेरॉन कॉर्पस लुटियम सोर्स हे करेक्ट आहे. स्टिम्युलेशन ऑफ ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ फिमेल सेकंडरी सेक्स ऑर्गन, दॅट इज द फंक्शन ऑफ इस्ट्रोजन, म्हणून हे इनकरेक्ट आहे. ऍट्रिओ नॅट्रियुरेटिक फॅक्टर व्हेंट्रिक्युलर वॉल नाही, ऍट्रियल वॉल सिक्रेट करताय. बरोबर. आपला आन्सर बी. आन्सर बरोबर असेल तर बाकीचे 3 चुकीचे का आहेत हे पडताळल्याशिवाय पुढे जाऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट इन रिलेशन टू एंडोक्राइन सिस्टम. Non-nutrient chemical produced by the body in trace amount that act as intercellular messenger are called as hormones. आपल्या पुस्तकात हार्मोनचं डेफिनेशनच दिले बघा. हार्मोन्स आर नॉन न्यूट्रिएंट केमिकल्स विच ऍक्ट as intercellular messenger and produced in trace amount. Yes, this is correct. Okay, so आपला आन्सर हेच असणार बघा. नेक्स्ट बघा. रिलीजिंग अँड इनिबिटरी हार्मोन आर प्रोड्यूस्ड बाय पिट्युटरी ग्लँड. ऍक्च्युअली ते तयार करता हायपोथालामस. अडिनो हायपोफायसिस इज अंडर डायरेक्ट न्यूरल रेग्युलेशन ऑफ हायपोथालामस. नाही, न्यूरल रेग्युलेशन मध्ये पोस्टेरियर पिट्युटरी असते आणि ऑर्गन्स इन द बॉडी लाईक गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक, हार्ट, किडनी अँड लिव्हर डू नॉट प्रोड्यूस हार्मोन. ऍक्च्युअली ते सुद्धा हार्मोन तयार करतात. राईट. सो आपला आन्सर फर्स्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ डज स्टेरॉइड हार्मोन इन्फ्लुएन्स द सेल्युलर ऍक्टिव्हिटी. स्टेरॉइड हार्मोनचं मेकॅनिझम जे दिलं आपल्याला, मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन. इकडे एक हार्मोन दिले बघा. हा इस्ट्रोजन डायरेक्टली सेलच्या आतमध्ये एंटर करतो. न्यूक्लियस मध्ये त्याचा रिसेप्टर आहे आणि या रिसेप्टरला बाइंड होतो. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला. हा जिनोमला बाइंड होतो आणि काय करतो, हा डीएनएचं फंक्शन, जीनचं फंक्शन मॉडिफाय करतो. ओके. म्हणजे आपल्याला स्टेरॉइड हार्मोनचं त्यांनी मेकॅनिझम विचारलंय. बाइंडिंग टू डीएनए अँड फॉर्मिंग जीन हार्मोन कॉम्प्लेक्स. ओके, हे याचं आन्सर असेल अल्टिमेटली. याचं उत्तर तुम्हाला या डायग्राम मध्ये भेटेल बघा. ओके. सेम प्रोटीन नेचरच्या हार्मोनचं पण मेकॅनिझम विचारलं जाऊ शकतं. बघा पुढे लगेच डायग्राम दिलाय. हे प्रोटीन नेचरचे हार्मोन सेलच्या आतमध्ये एंटर करत नाही तरी पण सेलमध्ये चेंज इंड्यूस करतात. तुम्हाला त्यांनी लेवल विचारलेत बघा. ए म्हणजे काय, हा हार्मोन आहे, हा प्रोटीन नेचरचा हार्मोन आहे. FSH हा लिपिड सोल्युबल नाही आहे. बी म्हणजे काय, रिसेप्टर आहे. ओके. ए म्हणजे प्रोटीन हार्मोन, बी म्हणजे ओके सॉरी इथं बी ए प्रोटीन, हा हे बघा प्रोटीन नेचरचा हार्मोन, बी इज रिसेप्टर. अँड इथं सी दिलंय बघा, रेस्पॉन्स 1 त्याच्यानंतर सी दिलाय. ओके. म्हणजे काय तयार झाले, सायक्लिक एएमपी कॅल्शियम आयन सेकंडरी मेसेंजर्स, सायक्लिक एएमपी किंवा सेकंड मेसेंजर्स तयार झाले. डायरेक्टली तुम्हाला डायग्राम कम्पेअर करायला सांगितलं जात आहे. परत एकदा ऍडवाइस देतोय, पुस्तकातले सगळे डायग्राम हाताने काढून घ्या. अजूनही आपल्याकडे खूप वेळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अमिनो ऍसिड डेरिव्हेटिव्ह हार्मोन. ओके. पुस्तकात कॅटाकोलामाइन्स म्हणलं. कॅटाकोलामाइन्स शब्द सांगतो, हे अमाइन्स आहेत. कोण आहेत, ॲड्रेनालिन, नॉन ॲड्रेनालिन म्हणजे इपिनेफ्रिन. ओके. सो इपिनेफ्रिन इज कॅटाकोलामाइन, इट इज अमाइन डेरिव्हेटिव्ह. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. This is next question. Which one of the following pairs of hormones are example of those that can easily pass through the cell membrane? लिपिड सोल्युबल जे असतात, लिपिड सोल्युबल ज्यांचं नेचर हे आपण म्हणूयात आपण लिपिड सोल्युबल आहे आणि T3 T4. सो बघा स्टेरॉइड नेचरचे हार्मोन आणि थायरॉइड हार्मोन हे काय करतात, डायरेक्टली सेल मेम्ब्रेन मधून पास होतात. कॉर्टिसॉल आणि टेस्टोस्टेरॉन हे दोनही स्टेरॉइड नेचरचे हार्मोन आहेत. ओके. विद्यार्थी मित्रांनो, हे आणि असे बरेच क्वेश्चन तुमच्या डोळ्यासमोर येतील. क्वेश्चन फेस करताना लक्षात घ्या, आपल्याकडे फक्त टायमिंग 1 मिनिटाचा आहे. कधी कधी क्वेश्चन खूप शॉर्ट असणार, कधी कधी खूप लेंदी, पण आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे 1 मिनिटामध्ये. ओके. होप सो की तुम्हाला हा आमचा प्रोग्राम कॉन्फिडन्स बुस्टिंग वाटला असेल.
नंतर भेटूयात पुन्हा पुढच्या टॉपिक मध्ये. थँक्यू.